तर जसा पुढचा सत्र चालू होईल ऐकूया आवाज कुडावे मधला शेखरजी पाटील यांचा आवाज। तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतो नरेशजी पाटील। 9 चेंडू मध्ये 22 धावांचं योगदान ज्यानं दिलंय, सुंदरशी कामगिरी त्यांची राहिली। तर ते पारितोषिक देतील आमचे मच्छिंद्र भाऊ रोटपालकर आणि नाईक अपेक्षा प्रोप्रायटर निखिलजी नाईक। ब्रँडेड सनग्लास गॉगल आणि एक ट्रॉफी आणि गिफ्ट वाउचर। प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्हचं कव्हरेज पाहतो बघा। जबरदस्त सनग्लास गॉगल, ब्रँडेड गॉगल आपण पाहतोय, गिफ्ट वाउचर नाईक अपेक्षा माध्यमातून। तर नरेश दादा पाटील आपण माजी सरपंच आहात आणि भरपूर कार्य आपल्या माध्यमातून पाहायला मिळतात। तर आज मात्र तुम्ही या गावचे जावे आहेत ते आधीच मला सांगितलं दादाने। आणि वासुशेठ भुईरची डे नाईटची संकल्पना आपण आधी 40+ विभाग गाजवला, इथे डे नाईटचा फॉर्मॅट तुम्हाला कसं वाटला? खूपच सुंदर फॉर्मॅट आहे आणि हा कुठल्या अँगलनी 50,000च्या मॅचेस वाटत नाही। 40+ साठी 50,000च्या मॅचेससाठी एवढं चांगलं आयोजन मी अजूनपर्यंत कुठे बघितलं नाही। खूप चांगलं आयोजन आहे आणि वासुशेठ आमचे भाऊच आहेत, त्यांनी आम्हाला एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचे। आणि दुसरा एक प्रश्न असेल, 9 चेंडू मध्ये 22 धावा काढल्या। दत्ता भगत तुमच्या समोर गोलंदाज होते, नेहमी एकत्र खेळतात, परंतु मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे आणि या आयोजनाचं वैशिष्ट्य असं आहे की एका माणसाने सर्व मात्र मेहनत कामी लावली। आणि वासुशेठ असणारं प्रेम अजय शेठ पाटील बिल्डर्स अँड डेव्हलप्स त्यांच्याबद्दल आणि हा सर्व मॅप बद्दल काय म्हणाल? मी पहिल्यांदाच बोललोय, एकट्याने एवढ्या मॅच ठेवला म्हणजे दम पाहिजे। खूप चांगला त्यांचा योगदान आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग पाहिजे माणूस। मी पण दरवर्षी मॅचेस ठेवतो सरपंच माझ्या, पण खूप दम पाहिजे एक नाईट टुर्नामेंट अरेंज करायला। धन्यवाद नरेश दादा पाटील, आपणास पुढल्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा। तर बोलूया ओ टू कॉमेंट्री बॉक्स शेखरजी पाटील यांचा आवाज कुडावे गावावरून बुलंद केलाय, त्यांचा आवाज पुढील सत्रामध्ये। थँक्यू, बरोबर सांगितलं नरेश दादांनी। कदाचित मी म्हणेन ना एखादं लग्न परवडलं, परंतु क्रिकेटची स्पर्धा आणि ते आयोजन अगदी खूप वेळा मेहनत आहे। चला आपण जाऊया मार्चच्या दिशेनं। वन मॅन शो, वन मॅन आर्मी आणि त्यांच्या जोडीला अगदी साथ देत असताना संतोषजी पवार तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी वासुशेठ भुईर यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न मात्र त्यांनी सत्यात उतरवलंय आणि स्वप्न ज्यांनाच पडतात ती अगदी आपण पाहिलं तर ती यशस्वी करण्याची धमक ज्यांच्यामध्ये असते आणि ते स्वप्न पडलं। अगदी काही कालावधीमध्ये या स्पर्धेला आपण सुरुवात होताना पाहिली आणि स्पर्धा मात्र त्यानंतर बघा आपण पाहताय नशीब शेठ भुईर यांचा इथे शुभागमन झालाय, त्यांचं आपण स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल आणि त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत। जाऊया मार्चच्या दिशेनं, एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। अगदी ही स्पर्धा जर आपण पाहिली तर नियती स्पोर्ट्स आयोजित आपण पाहू शकाल। आरा ट्रॉफी अगदी आपण पाहताय। मॅच अगदी भेटीला येते तुम्हाला। एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळतीये नावडे 40+ टीम आणि त्यांच्या बरोबरीनं वावंजे 40+ टीम। वावंजे टीमनं प्रथम टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण दिलंय त्या नावडे टीमला। बॉलिंग मार्कवर वावंजे टीम कडून गोलंदाज पाहायला मिळतील प्रकाशजी पाटील। प्रकाश पाटील बॉलिंग मार्कवर येत आहेत। सलामीची जोडी अजय कोहली आणि विजय खानावकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। अगदी आपण पाहिलं तर वावंजे टीमचे बिग सपोर्टर आमचे सोमनाथजी वलपकर आपण पाहू शकाल। अगदी आपण पाहिलं तर या टीमला खूप सारा सपोर्ट त्यांचा सातत्याने आपण पाहिलं आहे आणि या स्पर्धेला आता ते सपोर्ट करताना पाहायला मिळतील। जाऊया मॅचच्या दिशेनं, अगदी तुम्ही पाहू शकाल खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली मॅच
मॅच क्रमांक ए पोल मध्ये तिसरा सामना, पहिल्या फेरीचा वावंज आणि नावडे. आजच्या रजनीमधील पाचवा सामना आपण पाहत आहे. पहिला चेंडू आपण पाहिला गोलंदाज प्रकाश पाटील यांचा, अगदी चांगला चेंडू हाताळलाय. फलंदाज अजय कोहली होते, बीट झाले आणि मग चेंडू मात्र आपण पाहिला असेल तर हा डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या टोटल अद्याप खातं ओपन झालं नाहीये. सरळ फॉरवर्ड केलाय, स्टेट ड्राईव्हचा फटका सरळ बॅट न खेळतायत आणि अजय कोहली आणि त्यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा अटेम्प्ट केलाय आणि मग जेल टिपलाय. सन्माननीय आपण पाहुणे पाहता व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे. सन्माननीय आपण पाहताय विजय शेट डाऊर यांचा इथे मात्र शुभागमन झालाय. अगदी आपण पाहू शकाल व्हीएस एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते विजय शेट डाऊर यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर आमचे गणेश बुवा नाईक अगदी आपण पाहू शकाल ते सुद्धा इथे आलेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया नियती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये आपलं वासुशेठ भुईर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. खूप सारे मान्यवर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिले, आजच्या रात्रीमध्ये सुद्धा खूप सारे पाहुणे आपण पाहत आहे. वासुशेठ भुईर यांच्यावर असणारं प्रेम तुम्ही पाहताय, त्या प्रेमाखातीर सर्व मंडळी येत आहेत. अगदी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांचं योगदान आपण पाहत आहे. चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अगदी ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज केलाय. अगदी टॉपिंग क्रीज मध्ये आपण पाहिलं यष्टीरक्षकांनी चांगली कामगिरी बजावली आणि मग चेंडू मात्र आपण पाहिला तो म्हणजे डॉट आलाय. टीमची धाव संख्या टोटल स्थिर आहे, ती म्हणजे 4 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. चेंडू टोटल संपले प्रकाश पाटील यांच्या षटकामध्ये 4. हा चेंडू आता मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम बॉडी, बराचसा आता दूरवर. मागचा चेंडू आपण पाहिला तर थोडासा आतमध्ये, हा चेंडू थोडासा बाहेर आलाय. पंच सांगत आहेत दंडित केलं जात आहे. हा चेंडू मात्र असेल तो वाईड अवांतर आलाय. धावसंख्या एक्स्ट्रा जोडली, धावसंख्या एक्स्ट्राच्या माध्यमातून टोटल रन्स स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील जमत आहेत, त्या म्हणजे 5 धावा. 5 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. 5 रन्स स्कोर कार्डवर लागत आहेत. इथून मात्र फुल टॉच चेंडू, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत असताना येतोय हा फलंदाज होती यावेळेला किरण खानावकर आणि त्यांच्या बॅट मधून आला हा षटकार. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 6 ने वाढली. टोटल धावा 11 धावा. 11-11. खोदून काढलं जात आहे. सरळ बॅटनं समोर खेळतायत. ऑन साइडला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन मध्ये फेकी झाली, तत्पूर्वी एक सिंगल आली. एक षटकाचा खेळ मात्र संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल जर आपण विचार केला तर वावंजी टीम आणि गोलंदाज पहिला आपण पाहतो प्रकाश पाटील खर्च करतायत 12 धावा. तर टीम इथून मात्र नावडे संघ बॅटिंग करताना प्रथम धावा जमवत आहेत, त्या म्हणजे 12 धावा. त्यानंतर बघा सन्माननीय आमचे अक्षयजी भोईर यांचा इथे शुभागमन झालाय. त्यांना सुद्धा विनंती करूया आपण व्यासपीठावर या. आपलं नियती स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफी आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. एकमेकांना सहाय्य करू आणि एक कार्य मात्र अगदी स्पर्धा सिद्धीच नेऊ. आणि त्या पद्धतीने आता आमचे स्कोरर तुम्ही पाहते थोडेसे रिलीज झाले आहेत, भोजन करतील. आणि आमच्या वावंजी टीमचे अगदी 12वे खेळाडू बघा स्कोरिंगच्या भूमिकेत, त्यांचं आपण करूया स्वागत.
शेरदिल ट्रॉफी आपण पाहताय आणि त्या ट्रॉफीचे आयोजनकर्ते आपल्याला पाहायला मिळतील ते आमच्या मुन्ना शेख यांना आपण पाहू शकाल, त्यांचं आपण करूया स्वागत. हा चेंडू आपण पाहताय अगदी काही वेगळं पाहायला मिळेल का? आउटसाइड दी लेग स्टंप, अवे फ्रॉम बॉडी, अगदी बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यावर मात्र एक वाईटची धाव इथून मात्र जोडली आणि धाव संख्या टोटल स्कोर कार्डवर तुम्ही पाहताय तर 13 धावा. 13 रन्स ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल. 13 रन्स स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र बाटची फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक सज्ज होता, कॅरी करतोय, आय विल टेक, जे टिपला गेलाय आणि इथून मात्र धक्का लागतोय तो नावडे टीमला. फलंदाज किरण खानावकर बाद होत आहेत. थँक्यू सो मच. नवीन बॅट्समन येतोय चौथ्या क्रमांकावर उमेश खानावकर यांना आपण पाहू शकाल. उमेशजी खानावकर आपण पाहू शकाल. नवीन बॅट्समन येतात मैदानाच्या आतमध्ये. समोर गोलंदाज मौसिम यांना आपण पाहू शकाल. ही धाव जर आपण पाहिली तर लेग बाईटची धाव, अगदी पॅडवर चेंडू पडला त्यानंतर चेंडू दूरवर गेला, तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त झाली. टीमची धाव संख्या टोटल 14 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. मौसिम शेख यांना आपण पाहू शकाल. एक चांगला खेळाडू म्हणून आपण पाहताय, चांगली गोलंदाजी साकारतोय. परंतु जर विचार केला आपण तर मग या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अगदी समोर जर आपण पाहिलं ना, टीम तुम्ही पाहताय नावडे संघ, आणि त्या नावडे संघाला धावा जमावणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु चेंडू मात्र अगदी थोडासा दूरवर डीप मध्ये ठेवतोय. बॅट्समनला थोडस चाचपडत ठेवलंय आणि पुन्हा एकदा चेंडू आपण पाहू शकाल, हा डॉट पाहायला मिळतोय. टीमची धाव संख्या स्थिर आहे, 14 धावा स्थिरावलेली. इथून मात्र अगदी एज पाहायला मिळत आहे. जोरदार आवाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सांगतायत की तुम्ही यष्टांवर हिट करा, परंतु त्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा माहिती आहे जर एखादा मिस झाला, चेंडू जर आजूबाजूला जर गेला तर एक्स्ट्रा धावा खर्च होतील. संयम बाळगला. धाव संख्या स्थिर 14. चेंडू संपले टोटल 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मौसिम शेख यांचा पुढचा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न घडलं. बघा काय बॅकअप देणं महत्वाचं होतं. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी एकसाथ समोर आले. चेंडूने दिशा बदलली, टर्न घेतला आणि त्यानंतर बॅकअप मिळाला, परंतु तत्पूर्वी मिळाली एक सिंगल आली. धाव संख्या 15. 15 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल. 15 रन्स स्कोर कार्डवर लागतायत. षटक क्रमांक सुरू आहे, त्यामध्ये दुसरं षटक आणि त्यामध्ये एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या टोटल 15 आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. योग्य चेंडू, लाईन लेंथ योग्य, चांगली सटीक गोलंदाजी आणि त्याच्यावर मिळाली सफलता. फलंदाजाला परतावं लागतंय. फलंदाज इथून बाद होत आहेत. धक्का क्रमांक लागतोय. उमेश खानावकर यांच्या रूपानं नावडे टीमला धक्का लागलाय. हा म्हणजे आपण पाहू शकाल तीन फलंदाज बाद झालेत. टीमची धाव संख्या स्थिर आहे 15 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 12 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये काय कमबॅक राहिले बघा. मौसिम शेखचं 3 धावा खर्च केल्या आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल एक सफलता सुद्धा प्राप्त करताना अगदी उमेश खानावकर मिडल ऑर्डर मधील हा खेळाडू, त्याला मात्र बाद केलाय. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धाव संख्या टोटल 15 धावा. डीजे
VS एंटरप्राइजेसचे सर्वे सरवार विजय शेठ डाऊर साहेब आणि उत्कृष्ट गायक गणेशजी नाईक कोहली यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत अक्षय भोईर साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। स्पर्धेच्या माध्यमातून आरा ट्रॉफी मध्ये आपल्या मनापासून अंतकरणापासून सहर्ष स्वागत। ओटू कमेंट्री बॉक्स। थँक्यू। पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया। सर्व वेलात वेल काढून या स्पर्धेला भेट देत आहेत त्या सर्वांचं आपण स्वागत करूया। वासू शेटे यांच्यावर असणारं प्रेम तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्या प्रेमाखातीर सर्व मंडळी इथे उपस्थित होती आहे। कालभैरव मैदान तुम्ही पाहू शकाल, चिंचपडा असं प्रचलित मैदान, जसं मैदान बनलं तशा इतक्या स्पर्धा या मैदानावर झाल्या त्या आपण पाहिल्यात। संधी होती, एसटी रक्षकाने ती हुकवली आहे आणि मग डॉट चेंडूची सांगता। धावसंख्या 16। गोलंदाज पुन्हा एकदा आता ऋषिकेश गोंदलीला आपण पाहत आहे। स्ट्राईक एंडवर बॅट्समन तुम्ही पाहू शकाल, नितीन खानावकर, नितीन कोहली यांना आपण पाहत आहे अगदी फर्स्ट स्लिप मध्ये शेवटच्या मोमेंटला चेंडूला फील्ड करतायत। एक सिंगल इथून मात्र प्राप्त झाली। नितीन कोहली यांनी टीम नावडे संघाला 1च्या मदतीने धावा संख्या टोटल 17 धावा, 17 रन्स ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल। टीमची धावा संख्या सध्याच्या घडीला थोडासा चाच पडतोय, अगदी प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नांना यश येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। अगदी चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी, प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्न केले जात आहेत आणि त्या प्रयत्नांना यश सुद्धा वावंजी टीम कडून पाहायला मिळत आहे। आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला। धावसंख्या टोटल 18 धावा। इथून मात्र फटका चांगला आहे, नजाकत पाहायला मिळाली, मनगडी ताकदीचा फटका, स्टँडर्ड डिलेवर शॉट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केला जातोय, देऊन जाईल चौकार, मिळतील नितीन कोहली यांना, टीम नावडे संघाला 4 धावा। थँक्यू। चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 22 धावा, डबल 2, 22 धावा। बॅक टू द बॉलर, काय जबरदस्त एफर्ट, 100% योगदान। मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट जर पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंट, आणि ते देत असताना गोलंदाजानं स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलाय। 3 षटकांचा वाजवी खेळ संपला। 18 चेंडूच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल नावडे टीमनं प्रथम बॅटिंग करताना 22 धावा, 22 रन्स। सन्माननीय आदरणीय श्री रायगड 40+ मास्टरचे उपाध्यक्ष नानाजी दिवेकर साहेबांना विनंती करते की आपण मंचावर स्थानापन्न व्हा। ओटू कमेंट्री बॉक्स। हॅलो। तसेच उलवा गावातील एक दमदार खेळाडू आणि पनवेल सामाजिक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री किरणजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर स्थानापन्न व्हा। वासुशेठची आपणास विनंती आहे, किरणजी पाटील आणि प्रदीप खारकर या आपण मंचावर स्थानापन्न व्हा प्लीज। नक्कीच उल्वे टेनिस क्रिकेट आणि त्या उल्वे टेनिस क्रिकेटसाठी खूप मोलाचं योगदान त्यांचं राहिलंय। किरणजी पाटील, प्रदीपजी खारकर आपण पाहताय। यंदाच्या वर्षामध्ये सागर पाहिलं ना, भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ तुम्हाला पाहायला मिळत आहे। अगदी लॉंग इनिंग पार्टनरशिप, भल्या मोठ्या धावा, चांगल्या संघांना परास्त करणं हा कारनामा त्यांचा आपण यंदाच्या वर्षामध्ये पाहिला आहे आणि त्यांचा संघ सुद्धा अगदी खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल। बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत। प्रवीण पाटील, षटक क्रमांक 4, चौथं स्लॉगरचं षटक आहे। ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक, धावा जमवणं हे प्रयत्न फलंदाज करत असतात। बॅट्समन इथून मात्र सरसावले बघा। 2 धावा कंप्लीट झाल्या वेगानं आणि या 2च्या मदतीने धावसंख्या टोटल 24 धावा, 24 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील। 24 ऑन अ बोर्ड तुम्ही पाहू शकाल। टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वर जोडली जाते आहे आणि 24 धावा तुम्ही पाहताय। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। प्रवीणजी यांचा चेंडू मात्र पाहायला मिळाला
आणि मग त्यानंतर आपण पाहू शकाल बॅट्समन तिथून चकले गेले, फसले गेले आणि विजय खानावकर हे फलंदाज मात्र इथून बाद होत आहेत. बॅट्समन आउट. श्याम पाटील साहेब आणि नानाजी दिवेकर साहेब नाव घेणं महत्वाचं आहे नाना, कारण वासुशेठची स्पर्धा आहे आणि इथं आम्ही कुठल्याही व्यक्तिमत्वाचा आदर सन्मान करण्यासाठी इथे त्यांना बोलवत आहोत. ओटू कॉमेंट्री बॉक्स शेखरजी पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. सोमनाथजी खानावकर तुम्हाला पाहायला मिळतील. सोमनाथ खानावकर तुम्ही पाहू शकाल धावा किती जमतायत, कितीचा टार्गेट सेट केलं जाईल, कितीचा वन मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत वावंजे टीम समोर ठेवलं जाईल नावडे टीम कडून, हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पाहिलं असेल जर्सी क्रमांक 10 तुम्हाला पाहायला मिळतील. श्री परेशभाई पाटील अगदी आपण पाहताय वावंजे टीमला पूर्ण ड्रेस कोड तुम्ही पाहताय त्यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्याची शिवसेना उपप्रमुख म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. ही जबाबदारी अगदी सांभाळत आहे ते परेशजी आपण पाटील साहेबांना पाहताय. इथून मात्र अगदी फुलटॉस होता, उचलणं महत्वाचं होतं परंतु फटका एक्झिक्यूट करू शकले नाही. बघा चेंडूला अगदी चांगल्या पद्धतीने खेळणं महत्वाचं होतं परंतु ते झालं नाहीये. आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला तर या चेंडूवर टोटल धावसंख्या येते ती सिंगल आली. धावसंख्या 25, 25 धावा. पंचवीस धावा लागताय स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. एक चांगली गोलंदाजी करताना तुम्ही गोलंदाज आपण पाहताय प्रवीणजी पाटील. इथून मात्र फुलटॉस आहे, क्षेत्ररक्षक होते, संधी होती त्यांना परंतु त्यानंतर संधीचं सोनं करता आलं नाहीये. थोडासा उंच चेंडू पाहायला मिळाला, हाताला ब्रश केलाय, स्पर्श झाला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पडला गेलाय. मिळतील इथून षटकार. टोटल 31 धावा, 31, 31 रन्स. 4 चेंडू संपले, 31 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी करताना नितीन कोहली यांना आपण पाहतोय परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर झेल योग्य पद्धतीने कॅरी केला जातो आहे. आणि जे नितीन कोहली यांनी संघाला डावाला सावरण्याचं काम केलं परंतु ते मात्र एक षटकार एक चौकाराचं योगदान आणि ते मात्र इथून बाद झालेत. टीमची धावसंख्या स्थिर आहे 31. शेवटचा अंतिम चेंडू या पूर्वार्धामधील अगदी 23 चेंडूचा खेळ संपलाय. एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॅट्समन येत आहेत. अभिमन्यू यांना आपण पाहू शकाल. हॅलो. या स्पर्धेसाठी सर्व काही आणि जबरदस्त असं योगदान ज्यांचं नेहमीच वासुशेठवर असणारं प्रेम आणि शेतकरी कामगार पक्षाचे वर्ग विभागीय अध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपलं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आरा ट्रॉफी मध्ये सरसे स्वागत करतोय. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहताय. जोरदार अपील पाहायला मिळाली परंतु एक सिंगल प्राप्त झाली. लेग बाईची धाव आली. एक धावेच्या मदतीने पूर्वार्ध संपला. टीम नावडे संघाचा बॅटिंग करत असताना आणि त्या पूर्वार्धामध्ये जमवल्या 32 धावा. येणारे षटक 4, 24 चेंडू आणि करायचे त्या टीम वावंजे संघाला 33 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये 33 चा टार्गेट असेल. अगदी या मॅच मध्ये 33 धावा वाचतील, डिपेंड होतील. अगदी जर विचार केला तर कधी कधी कमी धावसंख्येची मॅच हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतीये परंतु या मॅचचा रिझल्ट काय असेल, वावंजे की नावडे, नावडे की वावंजे. मग उत्तरार्धामध्ये टार्गेट असेल 33 धावेचा. जसं 17ला होईल सुरुवात तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत प्रणव डीजे माध्यमातून. या नितीश स्पोर्ट्स आयोजित आरा ट्रॉफीसाठी डे नाईट स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती लाभली ते व्हीएस एंटरप्राइजेसचे सर्व सरदार सन्माननीय आदरणीय श्री विजय शेठ डाऊर साहेब आणि आमचे भाऊ यांचे इथे स्वागत करण्यात येत आहे वासू शेठच्या माध्यमातून. तर विजय शेठ डाऊर यांना मी विनंती करतो की आपण स्वागताचा मान घ्यायचा आहे. मायाचितगार शाल प्रेमात पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन
तर विजय शेठ डाव साहेबांचं इथे स्वागत होतोय स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य आदरणीय श्री वासुशेठ भोईर, नेती स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि आरा ट्रॉफीचे दमदार आयोजक. चला टॉस साठी बघा संपर्क साधा. विनंती करतोय मी उलवे 40+ टीम आणि पारगाव 40+ टीम. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. तसेच रायगड 40+ मास्टरचे उपाध्यक्ष आणि एक दमदार खेळाडू नानाजी देवेकर, एक नावाचा ब्रँड नेहमीच पाहायला मिळतोय, दमदार खेळाडू. त्यांचं सुद्धा इथे स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य आयोजक वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते स्वागत होतोय. नानाजी देवेकर साहेबांचं इथे स्वागत होतोय. त्याच्यानंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय श्री अक्षयजी भोईर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरसे स्वागत करतोय. आपल्याकडे शेखरजी पाटील वेळ आहे तर आपण स्वागत समारंभ हाती घेतोय. तुम्हाला थोडंसं थांबवतोय, क्षमा असावी. अक्षयजी भोईर आणि गणेशजी नाईक, एक दमदार गायक आणि दमदार आवाज. हरिभक्त भजन असू द्या, कुठलाही क्षेत्र असू द्या, क्रिकेट असू द्या, भजन असू द्या, ज्याच्यामध्ये दमदार असा आवाज कोहली गावाचा गणेशजी नाईक यांचं इथे स्वागत होतोय वासुशेठांच्या शुभ हस्ते. लेजंड खेळाडू सोन्या गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे आणि या मैदानावर नेहमी त्यांचं प्रेम पाहायला मिळतोय. अक्षय भोईर साहेबांचं स्वागत होतं वासुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. तर पारगाव संघाचा संगणक आणि गौरी स्पोर्ट्स उलवे संघाचा संगणक टॉस साठी रिपोर्टिंग करा. हर्षित 11 चॅलेंजर 40+ मास्टर पारगाव आणि गौरी स्पोर्ट्स उलवे असा सामना पाहायला मिळेल. संदीप नाईकने टॅप केलेला संघ पाहायला मिळतोय. सुहास पाटील आलेत कर्णधार पारगाव संघाचे आणि गौरी स्पोर्ट्स उलवे संघाचा कॅप्टन किरण पाटील, प्लीज कॅप्टन पाठवा. या लगेच टॉस होईल. गौरी स्पोर्ट्स उलवे आणि हर्षित 11 चॅलेंजर 40+ मास्टर पारगाव. ऐलेश मात्रे कॅप्टन पाठवा प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस पाहणार आहोत. तर वलुया पुन्हा एकदा आमचे भाचे शेखर पाटील यांचा आवाज कोडावे. हो टू कॉमेंट्री कंटिन्यू. थँक्यू सो मच सागरजी पाटील. एक दमदार आवाज तुम्ही ऐकताय. शेखर तुला 1 मिनिट थांबवतो. तर उलवा संघाचा कॅप्टन या प्लीज. टार्गेट आहे टोटल 33चं. 24 चेंडू आणि 33 धावा. सलामीची जोडी वामनजी टीम कडून सलामीला येत आहेत. प्रकाश पाटील, प्रवीण पाटील. पहिला चेंडू आपण पाहताय. अगदी आपण पाहू शकाल नितीनजी कोहली यांना पाहू शकाल चेंडू हाताळत असताना पहिला चेंडू टाकलाय आणि त्याच्यावर मात्र सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगलनं मात्र पारितोषिक येतात येते. मात्र खेळाडूंसाठी या दादा लिहून दे. चला बाबांची टीम रनर जा. चला प्रकाश पाटील यांना आपण पाहू शकाल अगदी थोडंसं लंगतायत. आपण पाहू शकाल पायानं काहीशी दुखापत.
त्यांच्यासाठी रनर इथून मात्र अगदी पाहायला मिळत आहे. प्रदीप चोरमेकर यांना आपण पाहू शकाल रनरच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळतील. हॅलो. तर हा षटक संपल्यानंतर शेखर आपण टॉसकडे बोलूया. पारगाव विपक्ष उल्वे. प्रवीण पाटील साठी चेंडू आपण पाहताय. अगदी बॅकवर्ड पॉइंटला चांगलं फिल्डिंग करताना तुम्ही पाहताय. एक सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबरीनं 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. टार्गेट आहे टोटल 33 रनचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग प्रकाश पाटील आता मात्र स्ट्राईकवर येत आहेत. दोन विकेटसाठी 2000, 3 विकेटसाठी 2500. शिवशंभो कंस्ट्रक्शन आपण पाहताय. सूरजजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलंय. 2 विकेटसाठी 2000, 3 विकेटसाठी 2500. काय जबरदस्त झेल, अप्रतिम झेल टिपलाय. चेंडूला स्टॉप केलं, कलेक्ट केलं आणि शॉर्ट कव्हर मध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका होता. फटका फसला आणि इथून मात्र परतावं लागतंय. बॅट्समन आउट. टॉस होतोय दोन्ही संघामध्ये. आपण एक धाव तर आपल्या खिशात घातलीत, कारण टॉस अतिशय इम्पॉर्टंट असते. काय निर्णय असेल टॉस जिंकल्यानंतर? आमचे प्लेयर यायचे आहेत, मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतोय. तर सुहास पाटील नेहमीच आपण टॉस जिंकता, आज मात्र टॉस गमावलाय. तर तिकडे फलंदाजी आहे की गोलंदाजी आहे ते सांगणार आहे. पण हे आयोजन, डे नाईटचं आयोजन आणि संदीप नाईकने आपला संघ आज टॅप केलाय. तर त्यांच्याबद्दल आणि आयोजनाबद्दल 2 शब्द बोला. आयोजन ॲक्च्युली खूप छान आहे आणि आपल्या या विभागातील मला वाटतं प्रथमच असं आहे की 40+ नाईटचं प्लॅटफॉर्म मिळालं आहे. आणि यासाठीच वासू शेठचं आणि संदीप शेठचं खूप खूप आभार. शिवाय 40+च्या या एवढ्या नाईट रजनी मॅचेस इथपर्यंत आपल्या विभागातलं आजपर्यंत कोणी केल्या नव्हत्या. आणि ते प्राधान्य गाव कप जवळच आहे. गाव कप आणि 40+च्या ग्रामीण टीम त्यातले पण 2 गट पाडण्यात जे पवार साहेबांचे डोके, सुपर पॉवर, त्याबद्दल त्यांचे पण आभार. हां, पॉवर ऑफ पॉवर. आणि खूप छान आयोजन आहे आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद सुहास पाटील. तर प्लेयर आल्यानंतर जे काय निर्णय असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायचे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. स्पर्धेचा नियम तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी आपण जर पाहिलं असेल बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या टोटल 10 धावा. मौसिम शेखला आपण पाहताय. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर 3 बाईक त्याच्या नावावर आहेत. 40+च्या माध्यमातून 3 बायकरमॅन, अगदी 3 बाईक त्याच्या नावावर. हा चेंडू आपण पाहू शकाल. कव्हरच्या दिशेने आणखी एक चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन इथून झाली आहे. आणखी एक चौकार आला. टीमची धावसंख्या टोटल 14 धावा जोडली जाते आहे. षटक क्रमांक इथून मात्र आपण पाहू शकाल पहिलं समाप्त झालाय आणि धावसंख्या 14 धावा. नितीन कोहली यांचं षटक 14 धावसंख्येचं राहिलाय. मौसिम शेखला अगदी पहिली बाईक आपण पाहिली तर तोंडऱ्याच्या मैदानावर, त्यानंतर टेंबोडे, बेलवली आणि त्यानंतर टेंबोडे. अगदी 40+चा एक गुणवान खेळाडू आपण पाहताय. 3 बाईक यंदाच्या हंगामामध्ये आपण त्याच्या नावावर पाहू शकाल असा खेळाडू. आणि त्याच्या बॅटमधून आपण टोटल 3 चौकार पाहिले.
नवीन गोलंदाज उमेश खानावकर. उमेशजी खानावकर यांना आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. प्रवीणजी पाटील समोर अगदी बॅट्समन पाहायला मिळत आहेत. काय बॅट फिरवण्याचा वेग बघा, अगदी खूप जोराने आपण पाहू शकाल. चेंडू मात्र आता आपण पाहिलं तर अवांतराला वाईड आलाय. वाईडने धावा संख्या एक्स्ट्रा वाढली. टोटल धावा 15 धावा. 18 चेंडू आणि 18 धावेची गरज. इथून मात्र रिव्हर्स फटका खेळला जातोय. सेफ लँडिंग पाहायला मिळतीये, परंतु क्षेत्ररक्षक आले बघा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं फलंदाजाला वाटलं बॅट्समनला की चौकार मिळेल, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने सरसावले, चेंडूला अडवलंय. अगदी कलेक्शन झालं आणि तोपर्यंत मिळाली ती म्हणजे बॅट्समन आपण पाहताय प्रवीण पाटील यांना एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या टोटल जोडली ती 16 धावा. येणारे 17 चेंडू 17 धावेची गरज. 17 चेंडू आणि 17 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. उमेश खानावकर. खानावकर यांचा हा चेंडू आपण पाहताय अगदी चांगला होता. पडल्यानंतर यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट आणि निर्धाव चेंडूची सांगता आणि समाप्ती मात्र पाहायला मिळत आहे. समीकरण बदललंय. येणारे चेंडू आता मात्र तुम्ही पाहू शकाल 16 चेंडू आणि 17 धावेचं इक्वेशन आहे. 16 बॉल 17 रन्स. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल फटका आपण पाहता अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका. एक सिंगल पूर्ण करतायत. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण करतायत 2 फलंदाज आणि या 2च्या मदतीने धावा संख्या टोटल आता धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील त्या म्हणजे 18 धावा. आता 15 धावेची गरज आहे. 15 बॉल आणि 15 रन्स. सिंगल डबल डबल सिंगल बॉल टू बॉल रन अगदी पाहायला मिळतीये. आता मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु पोहोचण्याआधी चेंडू मात्र फरार झालाय वेगानं. मिळतील इथून आणखी 4 धावा. येतोय चौकार. मोसिमच्या बॅट मधून आलेला हा 4था चौकार. 4च्या बरोबरीनं आता धाव संख्या टोटल धावफलकावर 22 धावा. आता टोटल करायच्या त्या 11 धावेची गरज. 14 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल अगदी चांगला चेंडू आहे बघा. पडल्यानंतर तेच तरार वेगवान आणि बीट केलं जात आहे. मौसिम यांना आपण पाहू शकाल आणि त्यानंतर डॉट चेंडूची सांगता. टीमची धाव संख्या आता स्थिर आहे. इक्वेशन बदललं आता थोडस. 13 चेंडू 11 धावा. 13 बॉल 11 धावेची गरज, परंतु सरळ स्ट्रेट फॉरवर्ड केला. ब्रॅक स्क्रीनच्या बाजूला अगदी फिल्डर आहेत. चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल आली. एक सिंगलच्या बरोबरीने धावा संख्या टोटल आता 23 धावा. येणारे चेंडू 12 आणि आता 10 धावेची गरज आहे. 12 बॉल्स 10 रन्स. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करायचे 52 टीमला तर 10 धावा डिपेंड केल्या तर इथून नावडे संघ सुद्धा या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करू शकतो. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये अगदी मॅच मध्ये शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं ठरताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. अगदी मॅच मध्ये क्रिकेटमध्ये फ्युचर अनाउन्समेंट मात्र करणं हे क्रिकेटच्या पटलावर चुकीचं असतंय. परंतु येणारे 12 चेंडू आणि आता 10 धावेची गरज. बॉलिंग मार्कवर गोलंदाज कोण असेल हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. अजय कोहली यांना आपण पाहू शकाल बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. अजय यांच्या हातामध्ये हा विश्वास दिलाय, जबाबदारी दिली आहे. जितक्या कमी धावा या षटकामध्ये खर्च होतील तितक्या शेवटच्या षटकामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतील. परंतु येणारे 12 चेंडू आणि आता मात्र 10 धावेची गरज आहे. बारा चेंडू आणि आता 10 धावेची गरज आहे. गोलंदाज येत आहेत अजय कोहली. अजय कोहली यांचा हा चेंडू पाहायला मिळतोय.
अगदी आपण पाहू शकाल गली क्षेत्रामधून चेंडू सरळ निघालाय, लॉंग स्टॉपला चेंडू फरार होतोय, मिळतील 4 धावा, आलाय चौकार टीम वावंजेसाठी। आता मात्र 11 चेंडू आणि आता 6 धावेची गरज। 11 बॉल आणि 6 धावा। मौसिम शेखला आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण पाहिला तर 5वा चौकार आहे। चांगली बॅटिंग करतोय, चांगली गोलंदाजी, चांगला खेळ मात्र क्रिकेटच्या माध्यमातून पटलावर तो दाखवतोय। का मी 3 बाईक आपल्या नावावर केल्या त्याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना स्ट्राईक आपल्याकडे पुन्हा एकदा ठेवत असताना पाहायला मिळतोय, पण तो रनआउटची विकेट जातीये, बॅट्समॅन आउट होतील। प्रवीण पाटील फलंदाज बाद, एकदम मिळाली। अशोकजी गोंदली यांच्याकडून वावंजे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत। वावंजे गावचे अगदी आपण पाहतायत आणि अशोकजी गोंदली त्यांचा पण करूया सहर्ष स्वागत। वावंजे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। एक सिंगल मिळाली। आता इक्वेशन बदललाय, 10 चेंडू आणि 5 धावेची गरज। हा चेंडू आपण पाहू शकाल, बघा काय घडलं बघा, मिसअंडरस्टँडिंग, कॉलिंग झालं नाहीये आणि मग त्या कॉलिंगचा अगदी फायदा जर आपण पाहिला ना न होताना नावडे टीमला मिळालाय। रनआउटची आणखी एक विकेट जातीये, करायच्यात आता मात्र 5 धावा। चेंडू आपण पाहिले तर 9 आणि आता 5 धावेची गरज। नवीन बॅट्समन पंकज पाटील, 9 चेंडू आणि 5 धावा। इथून मात्र आपण पाहू शकाल फटका अगदी आपण पाहताय तळम्यांच्या दिशेने डीप मध्ये आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंटला धावसंख्या मिळतील या चेंडूवर टोटल 3 धावा आल्या आणि या 3च्या मदतीने धावसंख्या आता 31। येणारे चेंडू 8 चेंडू आणि आता 2 धावेची गरज आहे। 8 बॉल आणि 2 धावा। त्यानंतर बघा आपण पाहताय रायगड टेनिस क्रिकेट आणि त्याचे असोसिएशनचे आपण पाहू शकाल उपाध्यक्ष आहेत प्रशांतजी खाणावकर। दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या। आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून नियती स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा आणि आरा ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। प्रशांतजी खाणावकर एक उत्कृष्ट क्रिकेटर, बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर अगदी नावडे संघासाठी खेळताना आपण त्यांना पाहिलंय आणि एक रायगडच्या संघामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपण त्यांचा खेळ पाहिला। तर प्रशांतजी खाणावकर त्यांना विनंती आपण या